मित्रांनो नमस्कार. स्टॉक ट्रेडिंग मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय हे पाहणार आहोत. पण त्याआधी आपल्याला एक्सचेंज हा विषय समजून घ्यावा लागणार आहे. मित्रांनो, एक्सचेंजमध्ये BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि दुसरं म्हणजे NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे दोन भारतातील एक्सचेंज आहेत. एक्सचेंज या शब्दाचा मराठी अर्थ देवाणघेवाण. शेअर मार्केटमध्ये जे ट्रेडिंग होते, सिक्युरिटीज, कमोडिटीज, डेरिव्हेटिव्ह, इक्विटी यांची देवाणघेवाण, शेअरची देवाणघेवाण ही BSE आणि NSEवर होत असते. मित्रांनो, BSEमध्ये जवळजवळ 6000 कंपन्या लिस्टेड आहेत. 6000 कंपन्या लिस्ट आहेत आणि NSEवर जर पाहायला गेलं तर जवळजवळ 2200 कंपन्या ह्या लिस्टेड आहेत. म्हणजेच BSEवर 6000 कंपन्यांचे शेअर खरेदी विक्री होत असतात, तर NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरती जवळजवळ 2200 कंपन्यांच्या शेअरची देवाणघेवाण म्हणजेच ट्रेडिंग ही होत असते. मित्रांनो, एवढ्या कंपन्यांचे ॲनालिसिस करणे हे शक्य नाही. त्यामुळे भारतामध्ये 2 इंडेक्स बनवलेले आहेत. एक सेन्सेक्स आणि 2 निफ्टी. हे 2 प्रमुख इंडेक्स आहेत. सेन्सेक्समध्ये 30 कंपन्या आहेत, तर निफ्टीमध्ये 50 कंपन्या ह्या आहेत. सेन्सेक्स हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स हा इंडेक्स आहे. आणि निफ्टी हा नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSEचा इंडेक्स आहे, म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. मित्रांनो, शेअर मार्केटचा अंदाज आणि मागील कामगिरी बघायची असेल तर इंडेक्स आपण पाहतो. इंडेक्स म्हणजे निर्देशांक. शेअर बाजारातील चढ उतार आपल्याला जर पाहायचे असेल तर आपण इंडेक्सद्वारे पाहतो. शेअर बाजारातील चढ उतार हा सेन्सेक्स आणि निफ्टी बघून आपल्याला कळतो. सेन्सेक्स आणि निफ्टी बघून आपल्याला शेअर बाजारातील चढ उतार कळतो. सेन्सेक्स हा BSEचा निर्देशांक आहे, इंडेक्स आहे. सेन्सेक्सचा फुल फॉर्म. मित्रांनो, सेन्सेक्स हा BSEचा इंडेक्स आहे. सेन्सेक्सचा फुल फॉर्म हा सेन्सिटिव्ह इंडेक्स असा आहे. सेन्सेक्सची निर्मिती 1978 साली झाली. सेन्सेक्स या इंडेक्समध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या कंपन्यांचा समावेश केला जातो. चांगली कामगिरी करणाऱ्या 30 कंपन्यांचा समावेश हा सेन्सेक्स इंडेक्समध्ये केला जातो. मित्रांनो, सेन्सेक्सच्या 30 कंपन्या वाढल्या की हा सेन्सेक्स इंडेक्स वाढत जातो.
मित्रांनो, आता आपण 50 बघूया, निफ्टी 50 बघूया. नॅशनल आणि 50 या दोन शब्दापासून निफ्टीची निर्मिती झाली आहे. त्यालाच निफ्टी 50 असे देखील म्हटले जाते. यामध्ये चांगल्या 50 कंपन्यांचा समावेश हा निफ्टी 50 मध्ये केला जातो. निफ्टी 50 हा नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा प्रकार आहे. 1995 मध्ये हा इंडेक्स निफ्टी 50 इंडेक्स हा 1995 साली तयार झाला. यामध्ये 2200 पेक्षा जास्त कंपन्या आहेत. त्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 50 कंपन्याच यामध्ये निफ्टी 50 मध्ये समावेश केलेला आहे. मित्रांनो, सेन्सेक्स हा 1978 ते 79 मध्ये याचे मूल्य हे 100 रुपये होते. म्हणजे ज्या वेळेस सेन्सेक्स हा सुरू झाला त्यावेळेस त्याचे मूल्य हे 100 रुपये होते. नंतर आत्ता जर आपण बघायला गेले तर याचे मूल्य जवळजवळ 80,000च्या देखील पुढे गेलेले आहे. 80,000च्या देखील पुढे हा सेन्सेक्स आत्ता सध्या चालू आहे. आपण निफ्टीचे जर बघायला गेलं तर 1995 मध्ये निफ्टीची सुरुवात झाली. त्यावेळेस निफ्टीचे मूल्य हे 1000 रुपये असे होते. 1995 मध्ये निफ्टी इंडेक्स सुरू झाला आणि त्याचे मूल्य 1000 रुपये होते. आत्ता जर 2024 मध्ये आपल्याला बघायला गेलं तर निफ्टीची आत्ताची किंमत जवळजवळ 25,000च्या आसपास आहे. जवळजवळ 25,000च्या जवळ आहे. म्हणजे जवळजवळ निफ्टी ही 25 पट वाढलेली आहे. तरी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शेअर मार्केटबद्दल माहिती पाहिली. त्यामध्ये एक्सचेंज पाहिले. एक्सचेंज कोणकोणते? BSE आणि NSE. त्यामध्ये BSEचा इंडेक्स हा सेन्सेक्सची माहिती पाहिली आपण. त्याचाच फुल फॉर्म सेन्सिटिव्ह इंडेक्स. त्यानंतर आपण एक्सचेंजमध्ये NSEची सुरुवात कधी झाली? 1995 मध्ये झाली, ते बघितले. त्यामध्ये आपण निफ्टी 50 हा इंडेक्स पाहिला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजपासून हा इंडेक्स तयार होतो. त्यामध्ये आपण 1995ला ज्यावेळेस निफ्टी सुरू झाली त्यावेळेस त्याची किंमत 1000 रुपये होती. आता आपण पाहिलं तर त्याची किंमत जवळजवळ 25,000च्या आसपास झालेली आहे. आणि सेन्सेक्सची सुरुवात 100 रुपयापासून झाली होती, तर त्याची आता त्याची किंमत जवळजवळ 80,000च्या देखील पुढे गेलेली आहे. त्यामुळे आपण बघू शकतो की शेअर मार्केटमध्ये कशी उलाढाल होत असते. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला अशीच शेअर मार्केटविषयी माहिती देणारे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.